गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विशाल शिंदे इथे गोलंदाजी मार्कवरती आणि योगेश आपण पाहतोय स्ट्राईकला असेल आणि मनोज नॉन स्ट्राईकला आहे. बारामती विरुद्ध पुणे एक सरळ सरळ युद्ध इथे मैदानामध्ये जुंपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवड विरुद्ध बारामती ही लढाई मैदानामध्ये सुरू होते. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं इथे सुरू होतं आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. जे उजव्या यष्टीच्या लगत चेंडू आहे. सातत्याने तुम्ही जर असा मारा केला पॉवर प्ले मध्ये तर फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण तो सहजासहजी चेंडू बॅटवरती येणार नाही. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती योगेशच्या बॅटमधून आपण पाहतोय एकेरी धाव येते. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. एक धाव आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एक धाव आलेली आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे देखील आहे. आता उगाच हे संघ क्वार्टर फायनल पर्यंत आलेले नाहीये, कारण कुठल्या ना कुठल्या खेळाडूकडे तो क्लास आहे आणि तो त्याचा वापर देखील योग्य वेळे करतोय. त्यामुळे इथे हा गोलंदाज देखील आपला क्लास दाखवतोय. पुढचा चेंडू इथे मात्र रडार मध्ये चेंडू येतोय आणि फलंदाजाने देखील या अगोदरच्या चेंडूचं उत्तर इथे दिलेलं आहे. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. आतापर्यंत आपण गोलंदाजांचं कौतुक केलं, कारण त्याने अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली, परंतु लगेचच इथे दुसऱ्या पुढच्या चेंडूवरती एक षटकार देखील फलंदाजांच्या बॅटमधून मनोजच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. पुढचा चेंडू एका बाजूला मनोज, दुसऱ्या बाजूला योगेश, तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विशाल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे पुन्हा एकदा गोलंदाजाने काहीसं कमबॅक केलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 10 धावा इथे खर्च करणं म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. आणि त्यामध्ये जर 6 ते 7 म्हणजे सर्वोत्तम कामगिरी आहे. इथे नो बॉल आहे. नो बॉल आहे. इथे नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. पंचांनी लगेचच इथे कळवलाय. इथे गोलंदाजाकडून चुकी झाली. चेंडू हाताळत असताना ओव्हर स्टेपिंग केला म्हणजे नो बॉल आहे. आजच्या दिवसातील पहिला नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. आता उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू इथे आहे. 8 धावा आतापर्यंत आल्यात. एक फलंदाजाला लायसनच मिळत आहे आणि त्याचा फायदा मात्र इथे घेता आला नाही. चेंडू डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी इथे. 8 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या होते बिनबाद 8 धावा. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडलेली ही गाठ आहे. एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला बारामती. या 2 संघांमध्ये ही लढत जुंपली आहे. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या होतीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती. इथे गोलंदाज बॉलर नेम काय? राहुल. राहुल इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू इनसाइडचा फटका इथे सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू होतोय फरार. इथे येतोय फटकांचा चांगला आविष्कार. चौकार चौकार चौकार. 4 धावेंसाठी.
4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या चेंडूवरती इथे राहुलच्या आक्रमण करण्यामध्ये यश मिळतंय. योगेश पुन्हा एकदा हा चेंडू बेडॉपच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षण काहीसं फंबल झालंय. चेंडू हातामध्ये आला असता तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु चेंडू हातामध्येच आला नाही. एकदा विथे घेतली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. बिनबाद 13. योगेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तर मनोजच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. एक चांगली जोडी इथे बारामती संघाची आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. कट इथे सक्सेसफुल असेल आणि या मैदानामध्ये चेंडू थांबवणं फार अवघड जाईल. चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पार. अगदी भर उन्हामध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय. चौकार 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 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 17. 17 म्हणल्यानंतर खतरा आहे तो कोणाला असेल, गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक. इथे चुरशीची लढत आहे. एका बाजूला पिंपरी चिंचवड, दुसऱ्या बाजूला बारामती. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून खेळाडू येईल, चेंडू अडवेल. सिंगलचा प्रयत्न केला आणि सिंगलच इथे मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवडचं नाव देखील क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथली खेळाडू आपण पाहतो, त्याचप्रमाणे बारामतीचं देखील नाव महाराष्ट्रभर, भारतभर घेतलं जातं. कारण त्या भागामध्ये देखील अगदी मोठे मोठे फलंदाज, मोठे मोठे गोलंदाज, चांगला संघ यंगर्स बारामती प्रामुख्याने आपण या संघाचं देखील नाव मोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकतो. आणि तिथूनच हे सर्व खेळाडू आलेत. चेंडू पुन्हा एकदा जाईल. शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. योगेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. 1 तेरी तो 1 मेरी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 24 धावा. गणेश जाधव, गणेश जाधव आहे इथे आहे. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. आणि या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणजे या गोलंदाजाच्या वरती आपण भरोसा ठेवलेला पाहिलाय. सातत्याने या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. नाव आहे अमित. 3रं षटक हाताळतोय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काहीसा फंबल होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. म्हणजे जिथे 1 होती ना तिथे 2 धावा खर्च होतात. सौरभच्या हातातून चेंडू इथे निसटलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. आतापर्यंत चांगली फटकेबाजी आपण दोन्ही बॅटरची पाहिली आहे. एका बाजूला योगेश तर दुसऱ्या बाजूला मनोज. इथे स्विच हिटचा प्रयत्न आहे. मग सरळ हाताने चौकार षटकार आपण येताना पाहिलेत, परंतु मनोज यांचा उलट्या हाताने म्हणजे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे जो केला जातोय तो फसतोय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या होते ती 27. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे. आतापर्यंत 27 धावा झाल्यात. पुढचा चेंडू
डान्सिंग डाऊन द विकेट. मिडऑफच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ झालाय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. मग या गोलंदाजाला का एवढं महत्व दिलं जातं या संघामध्ये, का या गोलंदाजावरती इतका विश्वास ठेवला जातो, त्याचं उत्तर तुम्हाला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आलं असेल. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. सुरेख गोलंदाजी. म्हणजे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्या नावाजलेल्या खेळाडूंचा उल्लेख केला जातो ना, त्यामध्ये अमित सरांचं देखील नाव तितक्याच आदराने घेणं गरजेचं आहे. इथे मात्र फलंदाजाने अगदी आडव्या बॅटने लपेटून घेतलाय षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. आहे का देऊ चेंडू, आहे का? धावसंख्या होते ती 34 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. योगेशच्या बॅट मधून एक षटकार येतोय. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 18 योगेश आणि दुसऱ्या बाजूला मनोज. 10 चेंडूमध्ये 14 आहे. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 34 धावा. भोर संघाने थांबायचंय. बक्षीस वितरणापर्यंत थांबायचंय. बांदल टेन्शन घेऊ नका हो बांदल. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे लक्ष देऊया. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. 4च्या आत सेमी फायनल संपवायची आहे. सर्व खेळाडूंनी लक्ष द्या इकडं. 4च्या आत सेमी फायनल संपवायच्या आहेत. 4:15 वाजता आपण बरोबर फायनल सामना खेळवणार आहे. PCMC लेजंड्स आणि सदाशिव पेठ यांनी तयारीत राहायचंय. यानंतरचा सामना PCMC लेजंड्स वर्सेस सदाशिव पेठ. दोन्ही संघाच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. PCMC लेजंड्स वर्सेस सदाशिव पेठ. मी संदीप पारख, संजय शहा यांना सेमीफायनलचा टॉससाठी आमंत्रित करतोय. झोनच्या अध्यक्ष आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या अध्यक्ष. PCMC लेजंड्स आणि सदाशिव पेठ दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे.
4 वाजायच्या आत सेमीफायनल संपवायच्या आहेत. धन्यवाद. इथे 35 धावा आतापर्यंत झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल आहे, परंतु तिथे धावबाद असेल आहे की नाही ते पंच कळवतील. इथे नो बॉल तर दिलेला आहे. नो बॉल आहे आणि तिथे काय आहे? अरे काय आहे? पुढचा चेंडू फ्री हिटचा आहे. इथे चेंडू हवेमध्ये आहे, परंतु फ्री हिटचा चेंडू असेल. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38 धावा झाल्यात. हे चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहतो. 38 धावा झाल्यात चौथं षटक सुरू असताना. गोलंदाजी मार्क वरती आपण विशाल याला पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी त्याची गोलंदाजीमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा डगलर्स पद्धतीने इथे चेंडू खेळायचा होता. अगदी आपण पाहिलं तर सुपला शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न इथे हुकला. सुपला इथे हुकला. चेंडू डॉट बॉल आहे हे मात्र नक्की आहे. 38 धावा झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. एकामध्ये दुहेरी आल्या, एक निर्धाव आहेत, परंतु 2 चेंडू इथे निर्धाव गेलेले आहेत. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये काहीसा चेंडू अडवताना वेळ लावतोय. फेकी उशिराने होते. तिसऱ्या पंचांचा कॉल इथे घेतला जाईल. 2 धावा इथे पूर्ण आहेत की नाहीत? इथे फलंदाज बाद नसेल. इथे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू आडवेल. फेकी केली. धावबाची संधी, परंतु एखाद्याचं नशीब असलं ना की त्याला बादच करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आता विकेट इथे तुम्हाला द्यायचीच होती ठरवलंय, परंतु तुम्हाला घ्यायचीच नाही, तर त्याला विकेट देऊन तरी काय उपयोग आहे. 43 धावा झाल्यात. नुसती गडबड आणि गोंधळ करून उपयोग नाही. 43 धावा झाल्यात. चौथ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न का होता? कारण शेवटच्या चेंडूवरती योगेशला चौकार ठोकायचा होता. 47 धावा झाल्यात. 4 षटक पूर्ण, 47 धावा.
4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर 47 धावा. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमित यांना पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र झेल बाद आहे. आता इथे खऱ्या अर्थाने पहिला फलंदाज बाद 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अमित याला एक इथे यश मिळतं आणि या गोलंदाजावरती इतका विश्वास त्यासाठीच आहे कारण हा ब्रेक थ्रू देण्यामध्ये माहीर आहे. तर जी पार्टनरशिप आपण 47 पर्यंत बघितली, 47 धावेंची इथे पार्टनरशिप आपण पाहिली, त्याला फोडण्याचं काम इथे अमितने केलंय. चांगली साथ इथे क्षेत्ररक्षकाने देखील दिली आहे. पुढचा चेंडू एकटाच आणतोय रे. चला दोन्ही संघांचे संघनायक आणि दोन्ही संघनायकांचे इथे स्वागत मात्र योगेशने केलंय. बॅक टू बॅक 2 बॉलला 2 चौकार आहेत. 2 मिनिटं डीजे, मी 2 मिनिटं थांबेल. चला पहिले दोन्ही सेमीफायनलिस्ट पीसीएमसी लेजंड आणि सदाशिव पेठ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की प्रमुख पाहुणे आलेले आहेत. आता तुम्ही वेळ न लावता दोन्ही कॅप्टन्स नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मुख्य समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूला मैदानामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा चांगला स्वीप शॉट आणि पुन्हा एकदा चौकार आहे. 3 बॉलला 3 चौकार. धावसंख्या होते ती 60 धावा या षटकामध्ये. सहासष्ट धावा झाल्यात. 14 चेंडूंमध्ये 40 धावेंवरती योगेश नाबाद आहे. 14-40. बारामती संघ कुठेतरी हवी ठरतोय इथे पिंपरी चिंचवड संघावरती. पाच षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 66 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. आता योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न देखील इथे होतोय. लेग बाय स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 67 धावा. 14 चेंडूंमध्ये 40 धावा योगेशच्या बॅटमधून आल्यात. पाहूया अर्धशतक इथे पूर्ण होईल का योगेशचं.
हा चेंडू अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर मध्ये एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. उलट सुलट 69. 69 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद 69. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 42 धावा योगेशच्या बॅटमधून आल्यात. 69 धावा संघाची धावसंख्या आहे. उलट सुलट 69. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया इथे अर्धशतक पूर्ण करेन. इथे चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 70 पार. 71 धावा झाल्यात. 71 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 44 धावेंवरती योगेश इथे नाबाद आहे. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 6 धावेंची गरज. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. षटकार मारून आपला अर्धशतक पूर्ण. बॅट दाखवा आणि गाणं देखील वाजवा. धन्यवाद डीजे. 77 धावा झाल्यात. आता एकदा धावा यायला लागल्या ना की त्या कशाही येतात. षटकारा पाठोपाठ हा चौकार जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2च धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे. थांबा. 2च धावा आहेत. म्हणजे डीजे यांना देखील वाटतं की हा चौकार आहे की काय, पण नाहीये. थांबवलं आपण. 79 धावा झाल्यात. हरकत नाही. त्यांना देखील वाटतं ना की षटकारा पाठोपाठ चौकार येऊ शकतो. 79 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू इनिंगचा. स्ट्राईकला योगेश आहे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल असेल का? धावबादची संधी आणि इथे योगेश धावबाद झालाय. 79 झाल्यात. बरोबर 80 करायच्यात. 36 मध्ये 80. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरेरे चषक वर्षे 11वे स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आहे आणि सेमीफायनलचा राऊंड चालू होतोय. सेमीफायनलमध्ये सदाशिवपेठ वर्सेस PCMC लिजेंड्स या टॉससाठी वेस्टर्न झोनचे अध्यक्ष संजय शाह, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारख, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष रवी पवार, आमचे सागर लुंकड, नंदुशेठ पानसरे, खजिनदार PCMC, अक्षत जैन ज्यांनी ट्रॉफी त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत, सत्यवान भिंगारे, त्याचबरोबर अथर्व जोशी कार्यकारिणी सदस्य शेडगे साहेब, त्याचबरोबर आबा कुंजीर आणि धनाजी सूर्यवंशी उपस्थित आहेत. सेमीफायनलचा टॉस संजय शाह आणि संदीप पारख करतील. दोन्ही संघांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, MSCDA वेस्टर्न झोन आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. सेमीफायनलचा टॉस सदाशिवपेठ 11 वर्सेस PCMC लिजेंड्स. मकरंद आणि समीर साठे. सेमीफायनलचा हा टॉस. सेमीफायनलचा टॉस गणपती बाप्पा काटा. टॉस PCMC लिजेंड्सने जिंकलेला आहे. अतिशय सुंदर असे सामने खेळून ते सेमीफायनलमध्ये आलेले आहेत. तर गणेश जाधव यांच्याकडून पारितोषिक टॉस का बॉस देण्यात येईल. मी वारेजींना पुढे घेतो आणि त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हे त्यांनी द्यावं अशी त्यांना विनंती करतो. सेमीफायनलपर्यंत मकरंद तुम्ही पोचलेले आहेत. तुम्हाला किती पहिल्यांदा तुम्ही काय घेणार आहे?
पहिल्यांदा बॉलिंग घेणार आहे. किती रनापर्यंत तुम्ही सदाशिव पेठला रोखणार आहात? आमचा प्रयत्न राहील. त्यांची टीम चांगली आहे. त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा बेस्ट परफॉर्मन्स करून कमीत कमी रनांमध्ये त्यांना रोखण्याचा. समीर साठे, आज तुम्ही सेमीफायनलमध्ये सदाशिव पेठ टीम ही घेऊन आलेली आहे. सर्वच तुमचे समर्थक आज ग्राउंडवरती उपस्थित आहेत. त्यामध्ये सागर असेल, कुणाल असेल, संदीप भाऊ असतील, अक्षत जैन असतील. तर तुम्हाला सदाशिव पेठला आणि दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. स्पर्धेच्या नियोजनाविषयी तुम्हाला काय वाटतंय? भाऊ, पहिलं म्हणजे नियोजन समिती तुमचं, अध्यक्षांचं आणि सर्व EC मेंबरचं अभिनंदन करतो मी. इतकी उत्कृष्ट स्पर्धा तुम्ही भरवली आहे. नियोजन अतिशय उत्तम, जेवण अतिशय उत्तम, सर्व संघटनेचे पदाधिकारी इतकं सुरेख काम करत आहेत की कुठलीही जागा नाही आहे नावं ठेवायला. आणि दरवर्षीचा हा दर्जा इतका उंचावतोय की ह्याच्या खाली आता गेलं तर लोक नावं ठेवतील. इतकं उत्कृष्ट नियोजन आहे तुमचं. कॉस्मॉस बँकेलाही खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. दोन्ही संघांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट. इमिडिएटली फिल्डिंग लावचे. आपल्याला 4 वाजता फायनलचा सामना खेळवायचा आहे. तुम्ही तुमचे बॅट्समन तयार ठेवा. चला, सामना चालू करा. यानंतरची दुसरी सेमीफायनल हडपसर वर्सेस PCMC यांच्यामध्ये जिंकणारा ही सेकंड सेमीफायनल मध्ये जाईल. धन्यवाद अनिल मान्यवरांचे भाऊ, देखील काय आभार. वाटतं तुम्हाला कोण जिंकणार आहे टीम मध्ये? पुढील मॅचचा टॉस देखील सर्व इथे संघ माझे आहेत, त्याच्यामुळे कोणी जिंकलं तरी सर्वांना शुभेच्छा आहेत. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला आहे. त्याबद्दल मी अनिलजी बेलकर साहेबांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर या टॉससाठी जे सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे देखील विशेष करून आभार. पुढील मॅचचा टॉस म्हणजे सेमीफायनल क्रमांक पहिल्याचा टॉस इथे संपन्न झाला आहे आणि PCMC लेजंड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सदाशिव पेठ या संघाला फलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलंय. पुढची मॅच थोड्याच वेळामध्ये सुरू होईल, परंतु दुसरा डाव इथे मैदानामध्ये सुरू झालाय. एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ बारामती येथून आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड येथून आलेला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. फार्मर ॲक्टचे उमेशजी शर्मा यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप आभार. त्यांनी आपल्या मॅचेससाठी स्पॉन्सरशिपसाठी आपल्याला या टुर्नामेंटसाठी मदत केली आहे. त्यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं हार्दिक स्वागत. यानंतरचा सामना आपण त्या मान्यवरांच्या उमेशजी शर्मा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे.
जेश 11चे मालक निलेश अमृतकर श्लोका एंटरप्राइजेस यांचं स्वागत. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळून काढलाय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे घेण्यामध्ये यश मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. सुरुवात तर सुरेख आहे. अंकुशच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार देखील आलाय. चांगली बॅटिंग आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला सौरभ देखील त्याला चांगली साथ देतोय. म्हणजे दोन्ही बिग हिटर आहेत. सांगितलं त्या सगळ्या मॅचेस 6 ओव्हरच्याच होतील कारण वेळ आपल्याला फार महत्वाची आहे संध्याकाळच्या कामासाठी आणि इथे वेळ ऑलरेडी आपला जास्त खर्च झालाय त्यामुळे पुढे वेळ मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 30 मध्ये 67 करायच्यात. 13ची सरासरी प्रत्येक षटकामागे आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. सातत्य 13 प्लसच ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज विशाल. स्ट्राईकला असेल सौरभ द सिक्सर किंग. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगावरती स्वार होऊन इथे विशालने षटक क्रमांक 2 ची सुरुवात केली आहे. चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. वाह सिक्सर किंगच्या बॅटमधून तर मिसटाइम स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम. इथे सौरभ बाद होतोय. मोठा धक्का. पिंपरी चिंचवड संघाला भला मोठा फटका बसतोय. फलंदाज पहिला बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या परंतु या षटकामध्ये विशालने आपल्या संघासाठी विशाल कामगिरी केली. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. इथे झेल निसटलाय. प्रसादला एक जीवदान मिळत आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. इथे एकेरी दुहेरी बरोबरच मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा प्रहार. चेंडू हवेमध्ये. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. धन्यवाद डीजे. मी तुम्हाला 2 मिनिटांसाठी का थांबवतोय. ढोलवाले बॉल वरती गेला ना की लगेच नाही वाजवायचं. तो पहिला खाली पडू द्या. बाहेर आहे की आतमध्ये.
कारण काय होतं, फिल्डरला तिथं डिस्टर्ब नको व्हायला, त्याला वाटेल की चेंडू बाहेरच गेलाय. चांगलं वाजवताय, परंतु वेळेमध्ये वाजवा. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा. बघा इथे जे काही आपले पाहुणे आहेत, त्या पाहुण्यांना देखील ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी सुचवलं की जे ढोलवाले आहेत ना, चेंडू हवेमध्ये गेला की काही होऊ द्या, विकेट जाऊ द्या किंवा षटकार जाऊ द्या, 2 पैकी 1 होणार आहे. आपण वाजवायला पहिलीच सुरुवात करायची, तसं करू नका. पूर्ण डिक्लेअर होऊ द्या, पंचांनी इशारा देऊ द्या, मग तुम्ही वाजवा, काय हरकत नाही. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तरी देखील चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर आहे. म्हणजे शफल होऊन खेळल्यानंतर देखील बाहेर, म्हणजे किती मोठा वाईड आहे. धावसंख्या होते ती 22 धावा. या षटकामध्ये दोन्ही चेंडू आपण पाहिले तर दोन्ही चेंडू सुरुवातीचे वाईड बॉल आहेत. 22 धावा. स्विच हिटचा प्रयत्न, चांगला माइंडसेट आहे, कारण 2 चेंडू ज्या वेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळले की तिसरा चेंडू इथे अंगावरतीच येणार आहे. म्हणजे फलंदाजाने पहिलंच ओळखलं होतं. प्रॉपर टायमिंग झाला ना, परंतु शॉट सिलेक्शन उत्तम आहे. धावसंख्या होते ती 23. आता 23 धावा झाल्यात. शेवटचे 23च चेंडू शिल्लक आहेत आणि 57 धावा करायच्यात. डू ऑर डाय, करो या मरो. केलं तर सेमीफायनल आणि नाही केलं तर इथेच प्रवास थांबला जाईल. सेमीफायनलचं जर तिकीट तुम्हाला पाहिजे असेल तर इथे ह्या धावा बनवाव्या लागतील. आणि जर प्रवास इथेच थांबवायचा आहे तर इथे गोलंदाजांना मात्र चांगलीच गोलंदाजी करावी लागेल, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला इथेच थांबवता येईल. इथे पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय. धावसंख्या इथे 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 25 धावा.
29 धावा झाल्यात. तीन षटकानंतर 29 झाल्यात. आता 18 चेंडू आणि 51 धावेंची गरज आहे. 18 बॉल 51. 17 कमीत कमी 17 हव्यात. रन रेट रिक्वायर रन रेट 17च आहे. विजय लोखंडे आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. विजय लोखंडे फार हुशार गोलंदाज आहे आणि सातत्याने सराव करणार आहे. म्हणजे बारामतीमध्ये सातत्याने म्हणजे रोजची प्रॅक्टिस मधला हा खेळाडू आहे. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू पुन्हा एकदा एकेरी धाव, ती देखील लेगबाय स्वरूपाची. सहजासहजी धावा बनवून देणार नाहीत आणि त्यातून हे संघाचे संघनायक आहेत विजय लोखंडे सर. 30 धावा इथे झाल्यात. हा चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. एकतीस धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. इथे फार वेळानंतर चौकार येतोय. विशालच्याच बॅटमधून हा चौकार आहे. पहिला चेंडू खेळतो आणि 4 धावा म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने इथे त्यांनी सुरुवात केली. धावसंख्या होते ते 35. 13 चेंडू आणि 45 धावेंची गरज आहे. 13-45. तेरा चेंडूंमध्ये अजूनही 45 धावेंची गरज आहे. विजयजी लोखंडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद केलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज इथे होईल बाद. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. विजय लोखंडे यांचं षटक आपण आतापर्यंत पाहिलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना देखील बाद केलाय. विजय लोखंडे संघाचे संघनायक आहे आणि त्याचबरोबर संघनायकाने आपल्या संघनायक पदाचं काम अगदी चोख पार पाडलंय. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. रामदास इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. रामदास
इथे नवीन बॅटर आपण पाहिलंय राहुल. पहिला चेंडू इथे वाईट बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा झाल्यात. अजूनही मॅच फार लांब वरती आहे. 12 चेंडू आणि 44. 22 धावा दोन्ही षटकामध्ये हव्यात. हा चेंडू देखील इथे डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 44 धावा. प्रत्येक चेंडूवरती 4 धावींची गरज आहे. मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि चेंडू अडवताना काहीसा इथे फंबल होतोय. चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. परंतु पुढचा चेंडू लगेचच आपण पाहिला तर इथे निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय, परंतु सातत्य इथे फटक्यांमध्ये असणं गरजेचं आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून चेंडू खाली इथे प्रयत्न केला, परंतु झेल निसटलाय. एकच धाव मिळेल. एकेका धावेने मात्र हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. सातत्य, चौकार आणि षटकारांची गरज आहे, परंतु एकच धाव इथे येते. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज डाऊन द बॉल. इथे झेल टिपला जाईल. 41 धावा झाल्यात. चौथा फलंदाज इथे बाद आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 38 धावींची गरज आहे. 6 बॉल 38. षटक क्रमांक इथे 6 ला सुरुवात होते. सामना बहुतांश जर आपण पाहिला ना तर 99.99% इथे बारामती संघाकडे झुकलेला आहे, कारण 5 चेंडू मध्ये अजूनही 38 धावा करायच्या आहेत.
आणि गोलंदाज मात्र इथे एकही धाव खर्च करू देत नाही. 4 चेंडूमध्ये 38 धावा. बारामती संघ सेमीफायनलचा दरवाजा इथे ठोकण्याचं काम करतोय. सेमीफायनल मध्ये इथे दाखल होण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा एक व्यतिरिक्त धाव मिळेल असं काही वाटत नाही. एकच धाव आहे. धावसंख्या होते ती 43 धावा. 3 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 37 धावा. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 आणून द्यायचे बरं का. सेमीफायनलिस्ट सदाशिव पेठ आणि लेजंड दोन्ही संघांची प्लेइंग 11 इथे आणून द्या. खोलवा टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. 2 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. एक धाव इथे मिळते. 44 धावा झाल्यात. एक चेंडू आणि 36 धावांची गरज. आपली प्लेइंग 11 जी आहे तीच आहे का. सामना चालू करायचा आहे. चला सदाशिव पेठ बॅट्समन तयार करा. PCMC लेजंड्स फिल्डिंग लावा.